भारतीय उपखंड आणि इतिहास इयत्ता 6वीचा इतिहास आपण आज बघणार आहोत. त्यातले महत्त्वाचे मुद्दे आहेत इतिहासाचे घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये. भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. भारतीय उपखंड. आता इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये म्हणजे काय, तिथं भौगोलिक वैशिष्ट्य काय होतं आणि इतिहासाची घडण कशी झाली, ह्या गोष्टी आज आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. इयत्ता 5वीत आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचा परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो हे बघितलं. आता आदिमानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले होते ते पाहिले. म्हणजे आदिमानवाचा बदल जीवनामध्ये कसा बदल होत गेला आणि तंत्रज्ञानामध्ये कसा बदल होत गेला हे आपण बघितलं. आता अश्मयुगीन संस्कृती, नदीकाठच्या कृषीप्रधान संस्कृती, हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला याचा आपण आढावा सुद्धा घेतला आहे. आता इतिहास म्हणजे काय, तर इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. ज्या भूतकालीन घटना घडलेल्या आहेत त्यांची सुसंगत म्हणजे काय, त्याची जुळवाजुळव करून केलेली मांडणी. स्थल, काल, व्यक्ती आणि समाज म्हणजे ठिकाण, काळ म्हणजे टायमिंग, व्यक्ती म्हणजे लोक आणि समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. आता प्रश्न येऊ शकतो, स्थल, काल, व्यक्ती व समाज हे काय आहेत, तर प्रमुख आधारस्तंभ आहेत. किंवा इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ कोणते, तर स्थल, काल, व्यक्ती आणि समाज ह्या 4 घटकांशिवाय इतिहास लिहिला जाता येत नाही. या 4 घटकांशिवाय इतिहास लिहिला जाता येत नाही. यापैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. इतिहास व भूगोल याचे नाते अतूट आहे. भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. तसेच आहार, वेशभूषा, घर बांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून असतात. म्हणजे तिथलं वातावरण कसं असतं त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. समाज जीवनसुद्धा त्यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ डोंगराळ प्रदेशामध्ये, आता इथं आपण बघू शकतो की डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन हे मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते. म्हणजे डोंगराळ प्रदेशात सगळ्या गोष्टी सुखसोयी नसतात. मैदानी प्रदेशात बऱ्यापैकी सुखसोयी असतात. त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांचं जे जीवनशैली आहे ती अधिक कष्टाची असते. आता डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमीन कमी असते, म्हणजे सुपीक जमिनीचा उपलब्धता अगदी थोडी असते. तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. त्यामुळे डोंगराळ प्रदेशामध्ये लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणावर मिळतात, उपलब्ध असतात. आणि तुलनेने मैदानी प्रदेशात काय असतं, तर लोकांना या गोष्टी पुरेशा मिळत असतात आणि त्याचा परिणाम कशावर होतो, खाण्यापिण्यावर झालेला दिसतो. आता डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थावर अधिक अवलंबून राहावे लागते. कारण तृणधान्य आणि पालेभाज्या त्यांना जास्त मिळत नाहीत ना. त्यामुळं जे शिकार करतील किंवा जंगलातनं काय वस्तू गोळा करून आणतील त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह करावा लागतो. आता अशा पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवनपद्धतीत इतर गोष्टीमध्ये सुद्धा फरक आढळत असतो.